एक स्त्री म्हणून जगणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. समाज आपल्याकडून खूप काही अपेक्षा ठेवतो आणि ते पूर्ण करताना आपण स्वतःला कुठे त्यात हरवून देतो ते आपल्याला देखील समजत नाही. पण तुम्हाला आता या गोष्टीची काळजी करायची टेन्शन नाही आहे, कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा खास 10 सवयींबद्दल, त्या तुम्हाला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी मजबूत आणि सुंदर रॉयल बनवतील. कारण तुम्ही राणी आहात. फक्त आता स्वतःची सत्ता स्वीकारायची आहे. आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही यातून कोणती सवय स्वीकारणार आहात. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सवय नंबर 1, स्वतःच्या मताला महत्त्व द्या. कारण शांत राहणं हे सौंदर्य असू शकतं, पण मत नाही. हे दुर्बलतेचं लक्षण आहे. रॉयल स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते, स्पष्टपणे आत्मविश्वासाने आपलं मत मांडते. तुमचं मत तुमचं अस्तित्व आहे. सवय नंबर 2, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडून द्या. तुम्ही सगळ्यांच्या जबाबदाऱ्या निभावता स्वतःचं जगणं स्वतःला कधी विसरून जातात हे आपल्याला देखील कळत नाही. प्रत्येकाला खुश ठेवणे शक्य नाही. आपण कोणालाच नेहमी खुश नाही करू शकत, पण स्वतःला समजून घेणं हे पूर्णपणे शक्य असतं. त्यासाठी स्वतःला समजून घ्या. सवय नंबर 3, स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. दिवसातून 10 ते 15 मिनिट तरी फक्त स्वतःसाठी ठेवायचे. एखादं आवडतं पुस्तक, म्युझिक किंवा शांततेत कॉफी, म्हणजे जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही त्या वेळेमध्ये करू शकता. हा वेळ तुमच्यासाठी गरजेचा आहे, स्वार्थी वाटायला नको. कारण आपण दुसऱ्याचा विचार करत की नाही त्याला असं वाटेल तसं वाटेल, हे विचार न करता स्वतःसाठी आपण तो वेळ काढायचा असतो. सवय नंबर 4, शरीराची आणि आरोग्याची काळजी घ्यायची. शरीर म्हणजे तुमचं वाहन आहे. हे थकलेलं, दुर्लक्षित आणि उपेक्षित असेल तर आयुष्याचा प्रवास खूप कठीण होऊन जातो. कारण आपलं शरीर चांगलं तरच आपण चांगले राहणार आहोत. आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे, ती गृहीत धरू नका. सवय नंबर 5, नाही म्हणायला शिका. कारण आपण जेव्हा नाही म्हणतो एखादी गोष्ट, आपण खूप काही विचार करतो. जेव्हा तुम्हाला हो म्हणायचं नसतं पण तरीही तुम्ही म्हणता, स्वतःशी बेईमानी करत असतात. विनयाने पण ठामपणे नाही म्हणणं शिका. तुमचा आत्मविश्वास त्यात दडलेला असतो. सवय नंबर 6, गिल्ट फील करणं थांबवा. घरी असाल तर करिअरबद्दल अपराधी वाटतं, ऑफिसमध्ये असाल तर घराबद्दल. पण असं का? तुम्ही जे करत आहात त्या क्षणी तेच योग्य आहे हे स्वतःला सांगा. आपल्याला जेव्हा आपली सवय चांगली वाटेल किंवा आपण जे करतोय आपल्याला जेव्हा स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तेव्हाच दुसऱ्यालाही तो वाटायला लागेल. सवय नंबर 7, तुलना बंद करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. दुसऱ्याचं आयुष्य बघून स्वतःला मोजू नका. सोशल मीडियावर जे दिसतं ते पूर्णपणे सत्य नसतं. तुमची वाट वेगळी आहे आणि ती तितकीच सुंदर आहे. स्वतःमध्ये खुश राहायला शिका. सवय नंबर 8, स्वतःला माफ करा. चुका झाल्या असतील, चुका होत राहतात, निर्णय चुकले असतील, भरपूर असे निर्णय असतात की ते चुकून जातात. पण त्या चुका त्या वेळेला शहाणपणाने केल्या होत्या असं लक्षात ठेवून जगत राहायचं. त्या गोष्टी जर का मनात घेतल्या तर आपल्याला स्वतःवर फक्त रागच येणार आहे. स्वतःला सतत दोष देणं थांबवा, माफ करा आणि पुढे चला. 9, मुलींना प्रेरणा द्या, उदाहरण बना. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं जगणं हेच तर इतरांसाठी उदाहरण बनतं. त्यामुळे स्वतःचं आयुष्य जगा इतक्या खऱ्या अर्थाने की इतरांनाही वाटावं मी सुद्धा असंच काहीतरी करू शकते. म्हणजे आपला हेवा दुसऱ्यांना वाटला पाहिजे, आपण दुसऱ्याचा हेवा नाही करायचा. 10, दररोज स्वतःला सांगा, मी पुरेशी आहे. कोणी काहीही म्हटलं, समाज कितीही मोजमाप करत राहिला तरी दररोज स्वतःला एकच वाक्य म्हणा, मी पुरेशी आहे. मी जशी आहे तशीच सुंदर आणि योग्य आहे. जेव्हा आपण स्वतःला महत्त्व देणार तेव्हाच तर आपल्याला इतर महत्त्व देणार.
जेव्हा आपण आपली इज्जत करू तेव्हाच समोरचे आपली इज्जत करणार आहेत. या 10 सवयी तुमचं जीवन एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात. कारण एक राणी मुकुटाने ओळखली जात नाही, ती स्वतःच्या वागण्यातून, आत्मविश्वासातून आणि प्रेमातून ओळखली जाते. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी उभं राहायला शिका. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, मी माझं राणीपण स्वीकारते. सबस्क्राईब करा. स्वतःला विसरलेल्या अनेक स्त्रियांपर्यंत ही प्रेरणा पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करायला प्लीज विसरू नका. बाय.